नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज मी दाखवत आहे कारले फ्रायची रेसिपी. तर टिफिनसाठी हे कारले फ्राय बनवायचे होते. तर मग मी कारले जे होते ते पाव किलो आणलेले होते. ते धुवून स्वच्छ घेतले आणि त्याची दोन्ही टोकं काढून घेतली, मध्ये असे चिरून घेतले आणि त्यामध्ये मीठ भरून घेतलं सर्व कारल्यांमध्ये. त्यानंतर मग एका पातेल्यामध्ये हे सर्व कारले आहे ते मध्ये कट करून पाणी टाकून ते शिजत ठेवले गॅसवर. 80% आपल्याला शिजवायचे आहे, कारण फ्राय करताना पण आपले बाकीचे 20% शिजून होतात. त्यानंतर इथे मी थोडेसे शेंगदाणे, खोबरं, जिरे, धणे, लसूण घेतलं आणि सुरुवातीला पहिले शेंगदाणे थोडे भाजून घेतले, नंतर तेल घातलं, मग बाकीचे मसाले सर्व खोबरं, धणे, जिरे हे टाकून घेतलं आणि तेही भाजून घेतलं. त्यानंतर इथे कारले शिजले, मग कारल्याच्या बिया वगैरे काढून घेतल्या. त्यानंतर हळद टाकली, ह्या वाटणामध्ये हळद टाकली, मिरची पावडर टाकली, मीठ टाकलं आणि हे थोडंसं जाडसर असंच वाटून घेतलं आणि जे कारल्यांना आहे ते लावून घेतलं. दाबून दाबून लावायचं आहे ते, म्हणजे तो मसाला चांगला चिपकून राहील. दोन्ही साईडला लावायचं आहे. आतमधल्या साईडला व्यवस्थित लागतं, बाहेरच्या साईडला एवढं लागत नाही, पण आपण जेवढं जमेल तेवढं लावायचं आहे. आणि माझा पॅन छोटा पडला म्हणून मी दुसरा घेतला. मग हे सर्व लावून झाल्यानंतर मग पॅनमध्ये तेल घालायचं आणि हे कारले घालून घ्यायचे आणि बारीक गॅसवरती त्याला फ्राय करायचं. आणि इतके छान होतात ना हे कारले फ्राय, आणि खूप टेस्टी होतात. तर नक्की बनवून बघा.